इकडं भाऊ बनवला मी बरं बनवताय अंड्याचं बनवलं झाली. तर जसं की मी बोललेलं तुम्हाला गौरांशला काही ना काही दुपारी खायला लागतं म्हणून आम्ही PMGPत गेलेलो तेव्हा असे राजगिऱ्याचे लाडू साबुदाण्याचं ते काय काय आणले. आता एक प्लॅन होता माझा संध्याकाळी यांना टी-शर्ट शॉपिंग टी-शर्ट घ्यायचे त्यांना तर त्या घ्यायचं मी सुद्धा जायचं. हॅलो. तर आता सकाळ झालेली आहे माझे अंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी बनवायला घेतलं आहे ते म्हणजे खिचडी भात कारण माझा उपवास सोडायचा होता जास्त काय करायला नको म्हणून मग खिचडी भातच करायला घेतला. आणि रात्री अशी मला भूक म्हणजे जरा थकल्यासारखं वाटलेलं तरी पण मी दूध पिलेला तरी पण काही नाही. मग मी रात्री एक केळा होता तर केळा खाल्ला. मग असं वाटत होतं की कधी झोप येते म्हणजे झोप लागली म्हणजे जरा उपवासाची म्हणजे किंवा भुकेची आठवण येणार नाही असं. तर मग एक केळा खाल्ला आणि 12 वाजता मी झोपले. तर मग झोप लागली तर काय नाही वाटतं या उपवासाचं. आणि हा उपवास खरा म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं पण आता कसं आहे निघत नाही उपवास म्हणून काही लोक लवकरच सोडतात लेडीज. मग मी जरा पेशन्स पकडला आणि सोडला आज आणि त्यासाठीच मी आता खिचडी भात पटापट टाकते. फक्त डाळ घेतलेली मुगाची आणि तांदूळ कांदा टोमॅटो मिरची हळद गरम मसाला असा टाकून मग मी कुकरमध्ये टाकला आणि असं थोडं चिकटच आवडतो मला. मी सुद्धा खाईल आणि गौरांशसुद्धा थोडासा नाश्त्याला खाईल परत जेवायला खाईल म्हणून मग एकदम थोडासा टाकलेला एवढा पण नव्हता टाकला. त्यानंतर मग मी एका साईडला चहासुद्धा ठेवलेला भात होईपर्यंत बोललो मी चहासुद्धा पिईल आणि एका साईडला भात ठेवला. मग एका साईडला मी चहा उकळेपर्यंत भांडीसुद्धा घासून घेतली रात्रीची भांडी पडलेली तर तीसुद्धा घासून घेतली. तर अशा प्रकारे माझं आजचं रुटीन हे चाललेलं आहे. आता पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेते मीठ टाकते आणि म्हणजे माझा खिचडी भात रेडी होईल आणि मी उपवास सोडायला रेडी होईल. तर आणि आता मी देवांना नैवेद्य दाखवते खिचडी भात केलेला आणि काल आईंनीसुद्धा दाखवलेला त्यांनी संध्याकाळी सोडला. तर आता मी आज सकाळी दाखवून घेते देवांना आणि मग त्यानंतर मी उपवास सोडणार. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि मनापासून स्वागत करते. इथं गौरांश उठलेला आहे 10 वाजता आताशी उठलाय माहिती तर माझा उपवास सुद्धा सोडून झालेला आहे. तुम्ही बघितलं असाल सकाळीच उठले रात्री एवढं काय वाटलं नाही पण थोडंसं वाटत होतं थोडा डोका वगैरे दुखत होता असं वाटत होतं मला झोप यावी. झोपलं म्हणजे आठवणच नाही येणार किंवा काय. तर रात्री एक केळा खाल्ला बस. त्यानंतर मग काय नाही छान उपवास झाला कालचा. आणि आता खिचडी भातच बनवलेला जसं बघितलं त्यासोबत लोणचं घेऊन मग उपवास सोडला थोडासा. आता बघूया काय करायचं आहे दिवसभर ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि संध्याकाळी कुठं जायचा प्लॅन आहे बघूया. तो जर झाला सक्सेस तर तुम्हाला समजेलच नक्की. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पूर्ण ब्लॉग बघा. ही चालवतो का? ही मोठीच घेतली ना पप्पाने. मग
आत्ताच उठलाय, लेट उठलाय. ये सुद्धा गेले सकाळी कामाला. सकाळी पडत होता पाऊस, आता नाही. असं पडत राहिलं ना की म्हणजे पडणार, परत ऊन येणार, लय गरम होते. हा भयंकर. काल तर सांगूच शकत नाही. एक फोटो नाही माझा बरोबर आला काल. एवढा गरम करत होता काय सांगू. आणि त्याच्यात जी फक्त मी पावडर लावलेली ते पण उडून गेली घामामध्ये. त्याच्यामुळं वेगळे डेंजरवाले फोटो आलेत माझे. म्हणून जे चांगले वाटले तेवढे टाकलेत, बाकीचे असेच. पण गेल्या वर्षीची छान म्हणजे वटपौर्णिमा झालेली माझी, कारण कोणच नव्हतं तिथं. आणि गुड्ड्याला घेऊन गेलेले मी. मग तिने मस्त व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढलेले आहे ना. आणि गौरांची तर दात दाखवते. गुड मॉर्निंग बोल. ए उघडी बाबा. गुड मॉर्निंग बोल सुपरमॅन. चला आंघोळी करा, 6 वाजलेत. असं बोलतात काय? हा, घाबरून पळाली सगळी. तर चला कामांना सुरुवात करते आणि मग दिवसभरात काय होतंय ते बघूया. सूर्यकोट. हा, गुरु ब्रह्मा. रोज बोलतोय तरी विसरतोय. दुपारी काय आहे? बोल चल परत. हा बोलतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोट समर्लभ निर्विक्रम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुदेव मायाची मला गुरु परब्रह्मा तमनेची गुळे नंबा गणपती बाप्पा मोर. मंगलमूर्ती. नाकाला काय लागलं बघू, ते बघ नाक. आणि इथं तांदूळ आलेले आहेत राशनचे. तर मग मी मगाशी धुवून आज रूममध्येच टाकलेत सुकायला. आणि इकडं आईने बनवले ज्वारीची भाकरी. दाखव परत बोल. इकडं बघून बोल. हा बोल बोल. बाग नीट बोल. कसा बोलतो आता? टेंगे टेंगे. हा, टेंगे टेंगे कसा बोलतो? खोटं बोलतय. आता बोलत होता ना गौरांग तू. का? प्लीज ना गौरांग, प्लीज ना. हे काय बनवलं तू? घर बनवतोय? टेंगे टेंगे आहे का? ए तू पुंडू पुंडू आहे का? ए चुंडू चुंडू. इकडं भाऊ बनवलं. मी बरं बनवत आहे. अंड्याचं बनवलं. झाली. तर जसं की मी बोललेलं तुम्हाला, गौरांशला काही ना काही दुपारी खायला लागतं. म्हणून आम्ही PMGPत गेलेलो तेव्हा असे राजगिऱ्याचे लाडू, साबुदाण्याचं ते काय आणलेलं. तर ते एक बरं पडतं काहीतरी खायला, दुकानाचं कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा. म्हणून मग आता यायला देते. दर रे. आणि ते घेऊ नको. बस. हां हां. अरे छिंग काय फिरवते गोल गोल. खाली बस. खाली बस. खाली बसून खा. खाली बस. आता एक प्लॅन होता माझा संध्याकाळी यांना टी-शर्ट शॉपिंग, टी-शर्ट घ्यायचे आहेत त्यांना, तर त्या घ्यायचं. मी सुद्धा जायचं. पण आता हे बोलतात की मला तिकडं जायचं आहे, तिकडनं घ्यायचे आहेत.
काय बोलायचं मला काय समजतच नाही. स्टेशन मला यायचं होतं, मी दाखवलं. नको सोडा ना तुम्ही, पाठव लवकर जाऊ तसं. फक्त आता बोलले की राग येईल. राग चालेल पण वाग नको पाठव. असं पाहिजे असलं की यार. आणि इथं माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत 5-6 आणि इथं पाणी ठेवलं उकळायला, कारण यांच्यासाठी बनवणार आहे मी नाचणीची भाकरी खाल ना. पहिल्या दिवशी तो वाशीचा देव्याचा मित्र होता, मला मी बाहेर निघालो मला भेटला. तर आता झालेले भाकरी बनवून 2 यांना भाकरी बनवलं, नाचणीचं पीठ. बाबा खायचे पण ते आता त्यांनी बंद केलं, ते ज्वारीचं पीठ खातात म्हणून. मग ते राहण्यापेक्षा हे खातात नाचणीची भाकरी. मग त्यांना 2 भाकरी बनवल्या, चपात्या बनवल्या 5-6 आणि आता टाकलं आहे मुगाची भाजी, मटकी, थोडेसे मूग आणि मटकीची भाजी टाकले सुकी करायला. आणि बसले आता 5 मिनटं म्हणजे जरा टाईमपास करत. तर आता बसतो आम्ही जेवायला दोघं पण, गौरांश आणि मी. गौरांशला इथं बसवते. तर इथं घेतलेलं आहे मटकीची भाजी आणि अंडं सकाळी बॉईल केलेलं, तर त्याच्यावर मस्त मीठ मसाला टाकला आहे, असं मला आवडतं. गौरांशसुद्धा त्याच्यासोबतच भरवते. मटकी तिखट आहे, तो खाणार नाही आणि नाटक करत बसेल म्हणून मग त्याला अंड्यासोबत भरवते पहिला. तर या तुम्हीसुद्धा जेवायला. तर आम्ही जेवतो मस्त. थांब आता तुला. चला तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.